चला आता आपली 3 प्रकारची भडंग तयार झाली, एकदम टेस्टी. आणि 3 प्रकारची बनवली आहे, ती कशी कशी बनवली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कळेल. टेस्टी भडंग. व्हिडिओ बघताना अजिबात स्किप करू नका. नमस्कार, शुभांगी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे. त्या रेसिपीचं मी नाव नाही सांगत, डायरेक्ट बघा कुठली बनवते ती. चला रेसिपी बघूया कुठली आहे ती. हे बघा, ह्या ना जाड्या लाया आणल्या. लाया, कुरमुरे, मुरमुरे तुम्ही काय बोलत असाल ते, पण ह्या जाड्या आहेत, लांब नाही, अशा तुकड्या तुकड्या. ह्या भडंगसाठी आपण वापरतो. आपल्याला आज बनवायचे भडंग. तर भडंगचे तर ही 6 पॉकेट आहेत ना. मग आता काय करेल, आपण 3 प्रकारची बनवूया, 2-2 पॉकेटांची. तर पहिल्यांदा आपण हे बघा, हे कढीपत्ता, कोथिंबीर कापून घेतली, मिरच्या आणि पुदिना हे मिक्सरला लावूया. मी 3 प्रकारची तुम्हाला भडंग बनवून दाखवते. आता पहिले शेंगदाणे तळून घेऊया. आता आपले शेंगदाणे तळून झाले, आता बाजूला ठेवूया. आता ह्याच्यामध्ये ना तेल टाकूया. पाणी न टाकता मिक्सरला लावायचं. तेल टाकलं तरी चालते. बघा, हा लसूण पण टाकूया मिक्सरला लावताना. हे बघा, हे असं झालं मिक्सरला लावल्यावर. तेल टाकले ना, मस्त झालं बघा. आता कढईमध्ये पहिलं तेल टाकूया. त्याच्यानंतर राई टाकूया. जिरं टाकलं तर राई जिरं टाकून झालं. आता हे वाटलेलं मिश्रण आहे ना, ते टाकूया. आता ह्याच्यामध्येच ना आपण थोडीशी साखर टाकूया. मीठ टाकलं आणि आपण हिंग टाकूया. हळद नाही टाकायची त्याच्यावर, कारण आपल्याला 3 प्रकारचा बनवायचा आहे ना. मग हळद टाकूया. हळद नाही टाकूया, हिंग टाकूया. हिंग टाकला. आपली भडंग बघा कशी मस्त ग्रीन कलरची येईल, कारण हा बघा तेलालाच कलर कसा आलाय तो. आणि त्याच्यामध्ये पुदिना आणि हे आणि कलर बदलायला नको ना, म्हणून मी थोडी साखर टाकली. आता आपलं हे मिश्रण तयार झालं. आता या कुरमुऱ्यांमध्ये ओतते. आता बघा कसं मस्त ओरिजिनल हिरवा कलर. तर शेंगदाणे पण टाकते. हे बघा कसा मस्त हिरवा कलर आला ना. आणि व्यवस्थित तळल्यामुळे ते नरम पण नाही पडणार. आता तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये राई जिरं टाकून घेऊया. आता आपण ओरिजिनल भडंग बनवतोय. राई टाकली, जिरं टाकलं. मग राई जिरं नसलं टाकायचं तरी पण चालेल. त्यानंतर लसूण टाकला.
कढीपत्ता, हिंग. आता लसूण आणि कढीपत्ता थोडा कडक करून घेऊया. आता टाकूया मीठ. मी गॅस बंद केला आणि थोडं काश्मीरी तिखा लाल टाकलं, काश्मीरी पावडर. आणि आता ही तिखा लाल टाकते. आता गॅस बंदच ठेवायचा आणि त्याच्यामध्ये आता तळलं जाईल आपोआप तिखट. आता ह्या लायांमध्ये ओतूया आणि मिक्स करूया सगळं. ही आपली भडंग तयार झाली. आता वरतून थोडे शेंगदाणे टाकूया. आता आपले 2 प्रकार झाले भडंगचे. आता तिसरा करूया. तर आपण तिसऱ्या प्रकारची भडंग बनवूया. राई टाकलं, तर जिरं, त्याच्यानंतर मिरची आणि कढीपत्ता, लसूण, लसूण सालासहितच टाकायचा. तेलातून वरती अंगावर उडण्याची शक्यता असते ना. आता ह्याच्यामध्ये टाकूया मीठ, त्याच्यानंतर हिंग, त्याच्यानंतर हळद टाकूया. हळद आपण पहिल्यांदाच टाकली. आणि टाकूया साखर. साखर या कुरमुऱ्यांमध्ये टाकूया. आता मिक्स करूया. आता लसूण थोडासा कडक झाला पाहिजे ना, नरम नाही ठेवायचा. आता कुरमुऱ्या पण नरम पडतात. लसूण मिरची कडक झाली पाहिजे. आणि व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा. तर गॅस बंद करते आणि या कुरमुऱ्यांमध्ये ओतूया मिश्रण. हे आता मिश्रण ओतलंय ना, आता एकजीव करून घेऊया. आता शेंगदाणे टाकूया. थोडे शेंगदाणे ठेवूया.